तर खांदा संघाचा संघनायक आणि कोरलवाडी संघाचा संघनायक आपण आला असेल तर आपण स्टेजशी संपर्क साधा. मॅच आपल्या बेटीचे एका साईडला पण पाहतोय चिंचकामला आणि त्याच्या विरोधात फाईट करणारी टीम आपण पाहतोय मोहपाडा संघ. पहिलं सत्र संपलाय. पहिल्या सत्रानंतर पण पाहतोय या ठिकाणी मोहपाडा संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर 40 धावा धावफलकावरती आणि 41 धावेचा पल्ला इथे गाठायचा आहे. चिंचकामला संघाला कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि फलंदाज आपण दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. एका साईडला पण पाहू शकाल सुनील मुकणे आणि राजन वाघमारे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पण पाहू शकाल आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिलं षटक फेकण्यासाठी पीएमचं षटक शुभम नाईक. शुभम नाईक हा गोलंदाजी मार्कवरती मात्र 40 धावा इथे रोखायचा आहेत आणि त्याला विरोधात फाईट करणारी टीम आपण पाहू शकाल. चिंचकामला संघ देखील तितकाच ताकदवार संघ आहे आणि त्याच्या विरोधात फाईट करणारा मोहपाडा संघ देखील तितकाच ताकदवार संघ आहे. मात्र फलंदाजी आपण पाहू शकाल इथे फलंदाजांना 41 धावेचा पल्ला गाठायचा आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू आपण पाहू शकाल खोलवर टप्प्याचा फेकला होता. यॉर्करला इथे फेकून दिलाय. लॉंग ऑन रिजन सीमारेषा पार येतोय. पहिल्या चेंडूवरती ब्रँडेड चौकार. फलंदाज सुनील मुकणेच्या बॅट मधून हा चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार पण पाहू शकाल. सुनील मुकणे या फलंदाजाच्या बॅट मधून आता या बैलचा चेंडू आपण पाहतोय. गुडलेंथवरती चेंडू फेकला होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय सरळ एष्टरक्षक हातामध्ये पण पाहतोय जाऊन विसरतोय. सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर केला होता. तिथून इथे आपण पाहू शकाल कमबॅक केलं जाते. आपण पाहतोय गोलंदाज शुभम नाईक या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय 42 धावेचा पल्ला गाठत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. त्यानंतर पण पाहतोय इथे आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय. काय कमालीची गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक इथे पाहायला मिळते शुभम नाईक या गोलंदाजाकडनं आपण पाहतोय काय कमालीचं षटक फेकलं जात आहे. पीएमचं षटक आहे आणि पीएमच्या षटकामध्ये जवळपास विचार केला तर 15 ते 20 धावा कुठनं महत्वाचे असतील आणि ते चित्र आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज काय कमालीची गोलंदाजी करतो. यावेळी बराच वेळ चेंडू हवेमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. मैदानामध्ये काय घडलं जात आहे. सुनील मुकणे या फलंदाजाची झेल सोडले तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहे. तिसरे साडी निघालेत. मैदानामध्ये काय चित्र पाहायला मिळतंय. मात्र 3 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. फलंदाज आपण पाहू शकाल सुनील मुकणे या फलंदाजाची झेल सोडली आणि तो फलंदाज मैदानामध्ये बरसणार का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. आणि 3 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 7 या धावसंख्येवरती. 7 धावा धावफलकावरती काय मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडला मोहपाडा आणि त्याच्या विरोधात फाईट करणारा चिंचकामला संघ. चिंचकामला देखील खूप ताकदवार संघ आहे. मात्र जवळपास विचार केला सुनील मुकणेच्या नावाने ओळखला जाणारा संघ आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 41 धावेचा पल्ला गाठत असताना पहिल्या षटकामध्ये जवळपास विचार केला कमालीची फलंदाजी आहे सुनील मुकणेच्या बॅट मधून आपण पाहतोय. मात्र यावेळी स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय राजन वाघमारे यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि पहिला झटका आपण पाहू शकाल राजन वाघमारे 0 वरती परततोय. डीजे आपण पाहू शकाल पहिला फलंदाज बाद झालाय. आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी राजन वाघमारे मात्र 0 वरती बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय संजय वाघमारे हा फलंदाज मैदानावरती गेलाय. नेहमीच आपण पाहत असतो. मात्र संजय आणि सुनील हे दोन फलंदाज सलामीला येतात. मात्र नवीन काहीतरी मैदानामध्ये पाहायला मिळालं. मात्र आज फलंदाज राजन मैदानावरती सलामीवर आला होता. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकाल फलंदाज संजय वाघमारे. गोलंदाजी मार्कवरती शुभम नाईक. शॉर्ट पिच होता इथे मोठा फटका पण पाहू शकाल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय. आणखीन एक झटका. बॅक टू बॅक दुसरा झटका. फलंदाज संजय वाघमारे बॅक टू द पवेलियन.
होणार आहे, तरी सर्व गावातील लोकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती आहे. मात्र ग्रुप ग्रामपंचायतीतील गावातील सर्व गावकऱ्यांना मात्र ही कळवण्यात येते की सोमवारी आपण घरी राहून आपलं गावठाण मोजण्यात येत आहे, तरी आपण सहकार्य करावे ही नम्र विनंती आहे. मॅच कडे वळूया. मॅच आपण पाहू शकाल एका साईडला आपण पाहतोय मोपाडा, त्याच्या विरोधात फाईट करणारी टीम आपण पाहतोय चिंचकमला संघ. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्या होत्या 40 धाब्यांचा इथे डोंगर रचला होता आणि 41 धाब्यांचा पाठलाग करत असताना पहिले षटक संपले. मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 7 धाबा आणि 2 मात्र फलंदाज बाद झाले. गोलंदाज झालाय गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक फेकण्यासाठी अजय पवार, स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सुनील मुकणे मात्र या संघाचा स्टार खेळाडू आणि याच फलंदाजाच्या नावाने हा संघ ओळखला जातोय. मात्र इथे या फलंदाजाला आक्रमण करावे लागेल. या वेळेचा चेंडू आपण पाहतोय, पहिल्या चेंडू इथे आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी पाहायला जातोय. पहिल्या चेंडू इथे निर्धाव चेंडू फेकला जातोय. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार का आपण पाहतोय. शुभम या गोलंदाजाने जबरदस्त गोलंदाजी केली. या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर 7 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजाला देखील माघारी जाण्याचं काम केलं. त्यानंतर आपण पाहतोय दुसरं षटक फेकत असताना गोलंदाज अजय पवार या गोलंदाजाला. यावेळी मैदानामध्ये काय घडलं जातोय, सर्वात महत्वाचा विकेट सुनील मुकणेचा त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. टीम आपण पाहू शकाल चिंचकमला टीमला लागणारा तिसरा झटका. सुनील मुकणे बॅक टू द पवेलियन. कोरालवाडी संघाचा संघनायक आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. यानंतर आपली मॅच होणार आहे. आपण पाहू शकाल आजच्या दिवसातील मात्र मॅच आपण पाहू शकाल पनवेल खांदा आणि त्याच्या विरोधात फाईट करणारा कोरेलवाडी संघ. त्यानंतर आपण पाहू शकाल आजच्या रात्रीतील शेवटची मॅच माथेरान आणि त्याच्या विरोधात फाईट करेल कोंबलवाडी मोहनचा संघ. ओळी एका मॅच कडे आपण पाहू शकाल काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. 41 धाब्यांचा पल्ला गाठायचा होता आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेलो तर इथे 3 फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज आपण पाहिला होता राजन बाद झाला होता. त्यानंतर आपण पाहतोय शून्यावरती बाद झाला होता. संजय देखील शून्यावरती बाद झाला आणि आता आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी सुनील मुकणे त्या फलंदाजानं 6 धाब्यांचं योगदान दिलं. इथे मोठा फटका आपण पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कव्हरचा क्षेत्ररक्षक सिद्धार्थ चेंडूवरती येतोय. सुरेख जल टिपला जातोय. बॅक टू बॅक दुसरा झटका. फलंदाज आपण पाहू शकाल अनिलला इथे माघारी येतोय. तर निश्चित आपण पाहू शकाल खांदा आणि कोरलवाडी या 2 संघांमध्ये टॉस केला जाईल. तर मी विनंती करतो आमचे मान्यवर सीतारामदादा चौधरी यांचे शुभ असते या सामन्याचा नाणेफेकी केला जाईल. मात्र दोन्ही संघाचे संघनायक आमच्या मंचावरती आलेत. सीतारामदादा चौधरी यांच्या शुभ असते हा सामन्याचा नाणेफेकी केला जाईल. तर वळूया आपण मैदानाकडे वळूया. निश्चित आपण पाहू शकाल काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. मोपाड संघ ज्यावेळी अडचणीत सापडला होता त्यावेळी विनायक या फलंदाजानं मात्र संघाचा डोंगर रचू दिला आणि मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते अजय पवारच्या माध्यमातून. मात्र शुभमने देखील आपण पाहायला गेलो तर काय कमालीची गोलंदाजी केली. पुन्हा एकदा गोलंदाज पंचच्या डावीकडे चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळी आपण पाहतोय क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच आमच्याकडे बघताय इट इज अ वाईटचा कॉल येतोय. इथे यावेळी आपण पाहिला तर डावीस्टच्या बाहेरून जाणारा अबतर चेंडू फेकला जातोय आणि अबतर एका धाब्याने संघाची धावसंख्या पाहतोय. संघ जाऊन पोहोचला इथे 8 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये शुभमने कमालीची गोलंदाजी केली. आपण पाहिलं होत्या अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. एका फलंदाजाला 2 फलंदाजाला बाद केलं होतं. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अजयच्या माध्यमातून काय कमालीची गोलंदाजी. यावेळेचा चेंडू शॉर्ट पिच होता. मात्र शॉर्ट पिच आपण पाहतो या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावरून ते चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या साइड निघालेत 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 10 या धावसंख्येवरती. 10 धावा धावफलकावरती 41 धाब्यांचा पल्ला गाठायचा होता. मात्र काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते मोपाड संघाच्या माध्यमातून. मात्र इथे आपण पाहायला गेला तर फलंदाज भास्कर या फलंदाजीला मैदानामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. या फलंदाजी आपण जरूर पाहिली होती. यावेळी बॅटच्या इनसाइड एज आपण पाहतोय आणखीन एक झटका. फलंदाज आपण पाहू शकाल भास्कर मुकेश या ठिकाणी पाहू शकाल. भास्कर फलंदाज या ठिकाणी बाद होतोय.
अजून एक झटका आपण पाहू शकाल. फलंदाज गणेश मुकणे देखील बाद झालाय. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. लगातार 3 फलंदाजाला बाद केलं जात आहे. हॅट्रिक आपण पाहू शकाल. गोलंदाज थँक्यू. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज अजय या गोलंदाजच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी. मात्र आणखीन एक झटका आपण पाहू शकाल. फलंदाज गणेश मुकणे इथे बाद झालाय. या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर उर्वरित 12 चेंडूचा खेळ संपलाय. त्यानंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या इथे धावफलकावरती 10 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज आहे इथे फलंदाजी करणाऱ्या चिंचकामला टीमला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका साईडला कैलास वाघमारे आणि एका साईडला आपण पाहतोय किरण. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मात्र गोलंदाज तिसरे षटक फेकण्यासाठी आलाय. गोलंदाजी मार्कवरती मयूर पवार. मात्र काय इथे मैदानामध्ये चांगली गोलंदाजी करणार का. कारण इथे आपण पाहतोय 12 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत 31 आणि या 12 चेंडू मध्ये धावा वाचवायचे तिथे 31. मात्र गोलंदाजी करणारा मोपाड संघ आपण पाहतोय. गोलंदाज या ठिकाणी मयूर हा गोलंदाज इथे आपण पाहतोय शकाला कुठेतरी गोलंदाजाला कुठेतरी अडथळा निर्माण होतोय. मात्र इथे आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईक वरती. मात्र या फलंदाजाला इथून आक्रमण करावे लागेल. 31 धाब्यांचा पल्ला गाठायचा या गोलंदाजावरती. कुठेतरी एखादून मोठे फटके लगवावे लागतील अन्यथा या मैदानातून परतावा लागेल. गोलंदाज पाहतोय पंचाच्या उजवीकडे चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. इथे पंच आमच्याकडे वळत आहेत. इट इज अ वाईट चेंडू फेकला जातोय. उजव्या जाणारा अभ्यंतर चेंडू आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचतोय इथे 11 या धावसंख्येवरती. अजूनही 30 धावा गोळा करायच्या आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. बॅटिंग करणाऱ्या चिंचकमला संघाला फलंदाज स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय की कैलासचा फलंदाज. मात्र कैलासला इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. शॉर्ट पिच होता. मात्र शॉर्ट पिचला इथे आपण पाहतोय सन्मान देण्याचा प्रयत्न होता. मात्र फलंदाज या ठिकाणी पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गोलंदाज या ठिकाणी इष्टरक्षकाच्या हातामध्ये आपण चेंडू जाऊन विसावतोय. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. आपण पाहतो इथे डॉट चेंडू फेकला जातोय. मात्र जितके डॉट चेंडू खेळाल तितका प्रेशर आपण पाहू शकाल फलंदाजी करणाऱ्या चिंचकमला टीमवरती. जितके निर्धाव चेंडू फेकणार तितकं चांगलं आपण पाहू शकाल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोपाड संघाच्या माध्यमातून आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय. काय कमालीची गोलंदाजी. जरी पहिला चेंडू अभ्यंतर फेकला होता त्यानंतरचं कमबॅक इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. मयूर या गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे कैलासला एखाद मोठा फटका खेळावा लागेल अन्यथा आपण पाहू शकाल या स्पर्धेतून माघारी परतावा लागेल. इथून चांगली फलंदाजी केली तर सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल चिंचकामला संघ. मात्र गोलंदाज आपण पाहतो काय कमालीची गोलंदाजी करताना. शॉर्ट पिच होता. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मात्र सरळ आपण पाहू शकाल विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय. या षटकामध्ये जवळपास विचार केला तर 3 चेंडू इथे निर्धाव फेकले जात आहेत. काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. मोपाड संघाचा गोलंदाज मयूर पवार या गोलंदाजच्या माध्यमातून काय कमालीची गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा पंचाच्या उजवीकडे चेंडू फेकण्यासाठी सज्ज. अबिल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मिड विकेट रिजन टार्गेट केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक धाव कंप्लीट केले जाते. दुसरी साइड निघाले आहेत. 2 धाव इथे वेगाने कंप्लीट केले जात आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 13 या धावसंख्येवर. 13 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. स्वप्नील दादा दिलीप पाटील बापदेवाडी आपल्याला विनंती आपण मंचावरती या. आपली जागा देखील मंचावरती या. मात्र बळव्या मैदानाकडे गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती या. यावेळी शॉर्ट पिच होता. मात्र शॉर्ट पिचला इथे पूल करण्याचा प्रयत्न केला होता. कव्हरला वेगाने क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. शुभम हा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. तोपर्यंत इथे 2 धावा वेगाने कंप्लीट केले जातात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. अजूनही विचार केला इथे चांगली फटकेबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी आपण पाहू शकाल. चिंचकमला या संघाला फलंदाज कैलासला इथे मैदानामध्ये बरसावं लागेल. त्याप्रमाणे आपण पाहिलं होतं पहिल्या सत्रामध्ये मोपाडा संघ अडचणीत सापडला होता. मात्र तिथे आपण पाहिलं होता विनायक हा फलंदाज मैदानामध्ये उतरला आणि विनायकने काय कमालीची फटकेबाजी केली. इथे फटका आपण पाहतोय. सरळ बॅटने खेळला फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक प्रशांत पवार चेंडूवरती येतोय. उचलणार फेकणार तोपर्यंत इथे एक धाव कंप्लीट केली जात आहेत आणि पंच इशारा करतात या ठिकाणी इट इज अ षटक संपलाय. आणि या उर्वरित पाहायला गेलो तर 3 षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 16 या धावसंख्येवर.
येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज आहे इथे चिंचकामला संघाला. तर अजूनही मान्यवर आमचे मान्यवर बाळू वायरमॅन मोहोगाव विनंती असेल आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. थोड्या मॅच कडे 6 चेंडू आणि बनवायचे 25 धावा आणि 6 चेंडू मध्ये बनवायचे. आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती या. विनायक हा गोलंदाजी मार्कवरती आलाय. मात्र निश्चित या ठिकाणी पण पाहायला गेलो तर विनायक या फलंदाज मैदानामध्ये उतरला होता. त्यावेळी या फलंदाजांना चौकार षटकारांची आतषबाजी केली होती. मात्र इथून आपण पाहू शकाल कैलासला इथे बसावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण 6 मध्ये बनवायचे 25 मात्र बनवणार का चिंचकामला संघ आपण पाहू शकाल. मात्र फलंदाज इथे कैलासला मोठा फटका लगवावा लागेल. आपण पाहू शकाल पहिला चेंडू इथे फेकला जातोय. पण पाहिला तर पंच एक इशारा करता येतं. इट इज अ वाईटचा कॉल इथे दिला जातोय. यावेळी आपण पाहतोय पहिला चेंडू वाईट फेकला जातोय. वाईट चेंडूच्या अबत्तर धावेने संघाची धावसंख्या पण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 17 या धावसंख्येवरती. अजूनही 24 धावा बनवायचे आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. मात्र पाहायला गेलो तर वाजापूर आणि वाजा संघ आपण पाहिला होता. मात्र या स्पर्धेमध्ये मात्र 3 चेंडू मध्ये बनवायच्या होत्या 12 धावा आणि तो सामना जिंकला होता बॅटिंग करणाऱ्या वाजापूर टीमने. मात्र इथे आपण पाहू शकाल आणखीन एक फलंदाज बाद होतोय. कैलास इथे बॅक टू द पवेलियन. मैदानामध्ये जातोय. इथे आपण पाहू शकाल बनवायचे आहेत अजूनही 24 धावेचा इथे पल्ला गाठायचा आहे. मात्र फलंदाजी करणाऱ्या चिंचकामला संघाला आपण निश्चित पाहू शकाल नवीन आपण पाहू शकाल मान्यवर अनंता गाताडे साहेबांना देखील मी विनंती करतो की आपण देखील मंचावरती वा. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजनला सिद्धार्थ चेंडूवरती येतोय. चांगले शतरक्षण केलं जात आहे. तोपर्यंत एक धाव इथे कटबॅट केली जाईल आणि एका धावीने संघ जाऊन पोहोचेल इथे 18 या धावसंख्येवरती. अजूनपर्यंत आपण पाहायला गेला तर अजूनही इथे 23 धावा जमवायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय आणखीन एक वाईट चेंडू फेकला जातोय अबत्तर चेंडू आणि एका धावेने संघाची धावसंख्येत आपण पाहायला गेलो संघ जाऊन धाव पोहोचला इथे 19 या धावसंख्येवरती. मात्र अजूनही 22 धावेंचा पल्ला गाठायचा आहे. बॅटिंग करणारा आपण पाहू शकाल चिंचकामला संघाला. मात्र या षटकातील काय चेंडू शिल्लक असताना मात्र इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता बॅटच्या इनसाइड आपण पाहतोय. मयूरा शतरक्षक चेंडूवरती येतोय. तोपर्यंत इथे एकच धाव कंप्लीट केली जाते. मात्र इथून फलंदाजाला मी सांगू इच्छितो इथून चांगली फटकेबाजी केली तर सामना इथे कमबॅक करू शकेल. या ठिकाणी आपण पाहू शकाल चिंचकामला संघ तर मैदानाच्या आतमध्ये सामना पण पाहतोय. काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. मोपाडा टीमच्या गोलंदाजीच्या माध्यमातून विनायकने केलेली फलंदाजी आणि विनायक करतोय गोलंदाजी. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाने संघ अडचणीत सापडला होता त्यावेळी अडचणीतून दूर करण्याचा प्रयत्न या फलंदाजाने केला आणि काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 7 चेंडूमध्ये 25 धावा रोखायच्या होत्या आणि काय कमालीची गोलंदाज विनायकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फलंदाज स्ट्राईक रेटवरती आपण पाहतोय. नितेश हा गोलंदाज मोठा फटका पण पाहतोय. लॉंग ऑफ रिजनला शतरक्षक चेंडूवरती येतोय. प्रशांत पवार इथे पूर्णपणे सामन्यामध्ये पकड निर्माण केली आपण पाहू शकाल मोपाडा टीमनं. नंतर आपण पाहू शकाल वासुदेवजी बालेकर वाजे यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. उळ्या मॅच कडे आपण पाहू शकाल या सामन्यामध्ये जवळपास विचार केला तर मोपाडा टीमनं इथे कमबॅक केलंय. आणखीन एक वेळेला आपण पाहतोय पंच इशारा करताय इट इज अ वाईट. आणखीन एक वाईट चेंडू फेकला जातोय आणि वाईट चेंडूने अभ्यंतर चेंडूने एका धावेने भर होतोय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवरती. निश्चित आपण पाहू शकाल इथे फलंदाजाला जवळपास विचार केला तर शेवटचा चेंडू होता. मात्र शेवटच्या चेंडूवरती आपण पाहू शकाल प्रहार केला जातोय आणि चेंडू इथून फेकून दिला जातोय 6 धाव्यांसाठी आणि ते सामना विजय होतोय आपण पाहू शकाल मोहपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन आपण पाहू शकाल. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी आणि या सामन्याचा सामनावीर निश्चित आपण पाहू शकाल. तोपर्यंत आपण जाऊया डीजे मास्तरांकडे.